हम दिल्ली हवाई अड्डे के टर्मिनल 1 पर पहुंच गए हैं। मला शब्दात नाही सांगू शकत आमच्यासोबत काय झालंय दिल्ली एअरपोर्ट वरती. आलेलो, लेट्स गो. 1 तास झालाय आणि आम्ही आत्ताशी अर्ध्यात पोचलोय. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. आम्ही निघालो आमच्या 5व्या ज्योतिर्लिंगासाठी, वैद्यनाथ, झारखंड. मुंबई पासून 1900 किलोमीटर लांब. आजचा प्रवास स्पेशल होता, कारण आयुष्यात पहिल्यांदा मी फ्लाईट ट्रॅव्हल करणार होतो. सगळं काही भारी भारी वाटत होतं, कारण पहिल्यांदाच होतं. फ्लाईट मध्ये बसलो, टेक ऑफ झाला. पहिला जर्कला पोटात गोळा सुद्धा आला आणि मग सुरू झाली बादलों की सवार. दिल्लीला लँड झालो. इथून कनेक्टिंग फ्लाईट होती देवघर, झारखंड साठी. हम दिल्ली हवाई अड्डे के टर्मिनल 1 पर पहुंच गए हैं. Ladies and gentlemen, we have arrived into Delhi at Terminal 1. स्वप्नातला एका पंखाला या पंखांनी आज उडान दिली होती आणि त्यांनी त्यांच्या पहिल्याच का होईना पण एका डेस्टिनेशनला आणून सोडलं होतं. तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आमच्यासोबत काय झालंय दिल्ली एअरपोर्ट वरती. म्हणजे अक्षरशः 9:15ची फ्लाईट आहे, 8:45 झालेत. बोर्डिंग सुरू झालेलं असं मला वाटलं. सगळं सांगतो काय झालं. आम्ही दिल्ली एअरपोर्टला आता आमचा साधारण 1 तासाचा लेओव्हर नव्हता, चेंज ओव्हर आहे. म्हणजे ती फ्लाईट मुंबई टू दिल्ली झाली, आता दिल्ली टू देवघर म्हणजे झारखंडमध्ये जिथे आपला नेक्स्ट ज्योतिर्लिंग आहे. सो दिल्ली एअरपोर्टला बाहेर आलो आणि सगळं एकदम शांत, थंड, खतरनाक चिलिंग माहोल होता. त्यांनी आम्हाला सांगितलं या गेटला जा, इथे तुमचं सिक्युरिटी चेक होईल आणि तुम्हाला कळेल तुमची फ्लाईट कुठे लागते. गेटवरती आलो, सिक्युरिटी चेकवरती 100पेक्षा जास्त माणसं लाईनमध्ये. 8:20 झालेले, 9:15ची आमची फ्लाईट आहे. अशी फाटली 2 मिनिटासाठी की आता काय करायचं. तिथल्या एका स्टाफला रिक्वेस्ट केली, तिने सांगितलं त्या गार्डला बोला. आम्ही सांगितलं मॅम त्या गार्डपर्यंत पोहोचता पण येते, प्लीज तुम्हीच काहीतरी हेल्प करा. तिने त्या गार्डला बोलवलं, तो गार्ड आला आणि लकीनी त्याने आम्हाला जाऊ दिलं. खरंच महादेवांचे आभार की आम्हाला हे भेटलं, नाहीतर आज काशी होती आमची. कारण 9:15ची फ्लाईट आहे आणि खालीच ऑलमोस्ट आमचा 1 तासभर गेला असता सिक्युरिटी चेकला. ही आहे आता आमची देवघर फ्लाईट आणि बोर्डिंग सुरू आहे. लेट्स सी. आता वाजलेत 9 आणि 11, 11:30पर्यंत आपण तिकडे पोचू. 4 तासात आम्ही झारखंडला पोचलो. या ट्रिपवर पहिल्यांदा सगळ्यात लाईट वेट बॅकपॅक होती का ते नंतर सांगतोच. आमचं प्लेन आणि हा आहे देवघर एअरपोर्ट आणि आपण आलेलो आहोत.
लेट्स गो. तर मंडळी आता आम्ही देवघर एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. अशा प्रकारे आमची फ्लाईट जर्नी संपलेली आहे. म्हणजे माझा तरी फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स होता आणि कमाल होता. म्हणजे मुंबईतून जेव्हा दिल्लीची फ्लाईट निघाली तेव्हा थोडासा असा एक जर्क लागला, तेव्हा रोलर कोस्टर वाली फिलिंग आली. चांगलं स्पोटात सगळं ढवळलेलं. आणि पण ही फ्लाईट जी होती ती खूप स्मूथ होती. ना ह्याच्यात चढताना जर्क लागला ना उतरताना. त्यामुळे इतकं कमाल होतं की भारी मजा आली मला. आणि कळलं पण नाही कधी 1.5-2 तासाची पूर्ण जर्नी रिक्षा केली आणि आम्ही पोहोचलो मंदिराजवळ. 4 तासाचा प्रवास झाला. खरंच यार कमाल कमाल आहे. खरंच आयुष्यात एकदा तरी फ्लाईट एक्सपिरियन्स घ्यावा. आणि देवाचे आभार. आणि ते जे काय वाचलं ना आम्ही दिल्ली एअरपोर्टला त्या गडबडीत खरंच खरंच. जितका आनंदी आमचा प्रवास होता, दर्शन अजिबात तितके आनंदी नाही झाले. 2 तासापेक्षा जास्त झाले तरी दर्शन कधी होईल याची काही आयडिया नाही. 1 तास झालाय. आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो तर तिकडे वेगळाच धुमाकूळ सुरू होता. पूर्ण पिंडीच्या अवतीभोवती ब्राह्मण लोकांनी फिरून ठेवलं होतं. मला लवकर दर्शन नाही देणार. थांबा अजून. बघा समोरच मंदिर आहे. देवाला नाव ठेवणारे आपण कोणीच नाही, पण तिथल्या लोकांमुळे आतमध्ये खूप वाईट अनुभव आहे. फायनली दर्शन झालेले आहे. पण एक कॅच आहे. खूपच वाईट अनुभव म्हणू शकतो किंवा खूप बेकार गोष्टी झाल्या आतमध्ये. आता नको बोलायला. आपण त्याच्यावरती नंतर निवांत सांगतो तुम्हाला. आम्ही आता आलेलो आहोत जसिदी जंक्शनला आणि आमची आता 9 वाजताची मुंबईची ट्रेन आहे. 35 तासांची जर्नी. परत लाईफमधली एक लॉंगेस्ट ट्रेन जर्नी आज मी करतोय. तर आपले कोच आता पुढे लागणार आहेत. तर चला.